मंगलम मंगलम गणेशम मंगलम मंगलम। नमो नमोस्तु शारदे सकलकला विशारदे। नमो नमोस्तु शारदे सकलकला विशारदे। अजानमी आधारदे मनात सद्विचारदे। अजानमी आधारदे मनात सद्विचारदे। वीणाधरी सुहासिनी हे श्वेत पद्मवासिनी। वीणाधरी सुहासिनी हे श्वेत पद्मवासिनी। सुशुभ्र वस्त्रधारिणी नमोस्तु चित्तहारिणी। शारदे अध्यक्ष त्यानंतर बीजेचे श्री शशिकांत केसकर सर यांचा सत्कार अवप श्री श्याम चैतन्य महाराज हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नामदेव आंबे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी आणि स्थानापन्न व्हावं. आंबे सरांचा सत्कार रणजित साठे, गोपाळ राजपूत आणि रंगनाथ ढोले यांनी सत्कारासाठी पुढे यावे अशी मी त्यांना विनंती करतो. गोपाळ राजपूत, रणजित काशीनाथ साठे आणि रंगनाथ ढोले यांनी सत्कारासाठी पुढे नाही समोर यानंतर अजित पाटील सर यांचा सत्कार श्री श्याम चैतन्य महाराज हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सत्काराचा कार्यक्रम सुरू आहे. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी जोरदार स्वागत करावे. आज बीजेच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे. आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी बीजेच्या माध्यमातून करत आहोत. संजय पवार सर यांचा सत्कार. संजय पवार सर यांचा सत्कार आपल्या विद्यार्थी मागणीचे माजी विद्यार्थी साठे प्रताप आणि गोवर्धन रणदेवे यांनी पुढे सत्कार करावा. सगळ्यांनी शाळेच्या गजरामध्ये पाहुण्यांचं स्वागत करतो. सत्काराचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानंतर आपल्या बीजेचे
आपले मार्गदर्शक अशोक पवार सर यांचा सत्कार सचिन पडतापुळे, सोमनाथ साठे आणि मधुकर कंगर यांनी पुढे येऊन लवकरात लवकर पवार सरांचा सत्कार सुरू आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं जोरदार स्वागत करावे. यानंतर प्रवीण दोशी यांचा सत्कार टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी राम कदम हे यानंतर आपल्याला कार्यक्रमासाठी ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी जिल्ह्यामध्ये साथ दिली त्या आपल्या गावचे आदरणीय कार्यक्रम त्यांचा सत्कार बळराम शिंदे विनंती करतो. तसेच अवंतीचा आज वाढदिवसही आहे. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पालक जेव्हा विद्यार्थी यशस्वी होतो त्याबरोबर ते पालकांचं यश असतं. मी गोवर्धन भाऊ विनंती करतो त्यांनीही सन्मान स्वीकारावा. यानंतर 2024 या वर्षातील मागणी गावातील सर्वोच्च गुण मिळवण्याचा पराक्रम ज्या विद्यार्थिनीने केला त्या विद्यार्थिनींचे पालक श्री गौरीशंकर कलशेटी सरांचा आपण मुक्ता सत्कार केला. साक्षी गौरीशंकर कलशेटी हिला विनंती करतो की तिने आपला यानंतर भक्ती वाघमारे साक्षी गौरीशंकर कलशेटी हिने सन 2024 या वर्षामध्ये तब्बल 99.40% गुण घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. श्री गौरीशंकर कलशेटी सरांना विनंती करतो की त्यांनीही स्टेजवरती यायचे आणि सन्मान स्वीकारायचा. मी मान्यवरांना विनंती करतो की तिचा सन्मान करावा विद्यार्थी आणि पालकाचाही. समोर इकडे सर या लवकर. इकडे या सर. सर इकडे या साईडला या सर. समोर बा.
एक फोटो काढा बाहेर. यानंतर भक्ती संतोष वाघमारे. माकली गावातील बरेचसे विद्यार्थी यावर्षी गव्हर्नमेंट जॉब अक्वायर केलेला आहे. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो अक्षय महादेव साठे. यानंतर श्री विष्णू शिंदे यांनी इंटरनॅशनल मोबिलिटी फेलोशिप नॉर्वे ही मिळवली असून ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएचडी करीत आहेत. श्री अशोक पवार सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सन्मान करावा. यानंतर तब्बल स्वतःच्या आयुष्याची 12 वर्ष खर्च करून ज्या विद्यार्थ्याने यश मिळवलं तो श्री नामदेव कांबळे याचे कनिष्ठ बंधू ज्ञानेश्वर कांबळे यांना विनंती करतो की त्याचा सन्मान स्वीकारावा. त्याचबरोबर ज्ञानेश्वर देखील नुकताच सीटेट क्लिअर करून सोलापूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालेला आहे. त्याचाही सन्माननीय श्री साळुंके सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर माकली गावची प्रथम महिला पोलीस म्हणून जिने नाव कमवलं ती सुषमा नेताजी कांबळे. यानंतर श्री दिनेश महादेवसिंग राजपूत सिलेक्टेड इन महाराष्ट्र पोलीस 2024. याचा सन्माननीय गजी सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. इकडे यानंतर गुणवंत गिरी हा चिंचोली काठीचे रहिवासी असून तोही नुकताच महाराष्ट्र पोलीस. यानंतर श्री बाळू विनायक कांबळे याचा सत्कार संजय पवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शाहूराज देवीदास परतापुरे सिलेक्टेड ॲज क्लास इन पाडोळी. यानंतर बालाजी यादव कांबळे सांगली येथे तलाठी म्हणून नुकतीच त्यांची निवड झालेली आहे. बालाजी कांबळे यांचा सत्कार श्री आंबेडकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सना नबी शेख ही शिक्षिका म्हणून नुकतीच रुजू झाली आहे. शिक्षक पालकांनी असतील तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी त्याचा सन्मान स्वीकारावा. या ठिकाणी बीजेपीचे माजी विद्यार्थी स्वामी विवेकानंद संजय लिंबाळा यांची मुंबई विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी आता पदोन्नती झालेली आहे. त्यांचाही सत्कार या ठिकाणी मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. सर इकडे बघा सर. यानंतर शौरभ कर्तव्य यांचा सत्कार प्रवीण जोशी हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चल पुढे. शौरभ कर्तव्य प्रवीण जोशी हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर कोवणकर किरण पांडुरंग हा लातूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून नुकताच रुजू झालेला आहे. परतापुरे यानंतर परतापुरे सन्माननीय शाहूराज परतापुरे सरांचा सत्कार प्रवीण डोसी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कोरडे अजित अंकुश हा फोटो काढा फोटो. स्पेशल फोर्स महाराष्ट्र सध्या कार्यरत. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत अजित इकडे होईल. यामध्ये मी ज्यावेळेस सत्कार स्वीकारला त्यावेळेस आपण सर्वजणच या ठिकाणी आला. सगळ्यात महत्वाचं भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गेली 30 वर्षे आपण प्रत्येक गावामध्ये एकत्र येतो. या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं मुख्य कारण असतं गावातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांना पुढे त्यांच्या भविष्यामध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू होतो. पण कार्यक्रमाचा सत्काराचा कार्यक्रम थोडासा लांबला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण समोर बसलेले सर्व मान्यवरच आहेत. त्यांची वेळ आणि त्यांचा विचार केला असता थोडंसं आपल्याला हा कार्यक्रम लवकर उरकता घ्यावा लागेल असं वाटतं. मी या गावातील फक्त 2 विद्यार्थ्यांचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो ज्यांनी आपल्या परिश्रमाने कष्टाने खूप मेहनतीने ते 2 विद्यार्थी आज व्यवस्थितरित्या स्टेबल झालेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बालाजी साठे हा एक विद्यार्थी या गावातला आहे. त्या विद्यार्थ्याला मी विनंती करतो कृपया 2 मिनिट स्टेजवर यावं. त्याचबरोबर ओमप्रकाश बनसोडे याही विद्यार्थ्याला मी विनंती करतो कृपया आपण इथून स्टेजवर यावं. या दोघांचं वैशिष्ट्य मी सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून 1-2 जण बालाजी तर बोलणारच आहे पण ओमप्रकाश हा हळदसरला असतो. स्वतःची कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे तो रिसर्चर आहे आणि जवळपास आता 20 लोक त्याच्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये कार्य करतात. नमस्कार. मला एकच म्हणायचं आहे तुम्ही मनापासून जे पण काम करता ते मनापासून करा. बाकी सगळं आता मला शाळेत मी ओमप्रकाश बनसोडे मी भारतीय जैन संघटनेमध्ये होतो लहानपणापासून. नंतर माझं शिक्षण झालेलं आहे BE इंट्रोडक्शन टू टेलिकम्युनिकेशन आणि मास्टर MBA IT प्रोजेक्ट मॅनेजमेंट झालेलं आहे आणि मी मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायंटिस्ट यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता मी एक MNC मध्ये काम करतो पुण्याला. बाकीचं आता पूर्ण मार्गदर्शन करतील बालाजीसाठी. नमस्कार. मला इतकं जास्त बोलता येत नाही सायन्स पण तरी थोडं बोलून मी आमचे वडील म्हणजे शेतकरी एकदम रोजगारी होते. ज्यावेळेस जैन संघटनेत गेलो आम्ही अगर गेलो नसतो तर ना आम्ही अक्षरशः जनावरे राबवले तिथं. तर मेहनतीला पर्याय नाही आणि सध्या मी प्रिन्सिपल सायंटिस्ट म्हणून काम करतो रिसर्च क्षेत्रामध्ये. ह्यापूर्वी मी 16-17 वर्ष जी फार्मा आपण जी औषध गोळ्या खातो त्याच्या बेसिक रिसर्च मध्ये काम केलं आणि मी आता रिसेंटली नवी मुंबई येथे शिफ्ट झालोय. ती कंपनी आहे ॲग्रो रिसर्च मध्ये. आता मी ॲग्रो रिसर्च मध्ये काम करतोय कारण आपण जसं माणसं आहोत तसं जी पिकं पण असतात ना ते माणसासारखंच असतात. त्यांना पण शरीर असतं त्यांना पण आजार होतात. आता मी त्याच्यावरती रिसर्च करत आहे सध्या. असेच सर्व विद्यार्थी तुम्ही आहात यात निश्चित शंका नाही पण कुठेतरी मला या दोघांवरतीच थांबावं लागेल. बाकी आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप मोठ्या पदावरती भरारी मारताय पण इथेच थांबून आपल्याला जमणार नाही. आपल्याला पुढे त्याच पद्धतीने प्रवास करायचा आहे. त्याचबरोबर आज भाऊ पण आपल्याशी बोलणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचाही संवाद आपल्याशी होऊ शकला नाही. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले
दोन शिक्षक आपण ज्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार या ठिकाणी केला, माननीय केसकर सर आणि माननीय अजित पाटील सर. या दोघंही शिक्षकांनी आपले स्वतःचं 30 वर्ष जे आहेत ते खूप आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत, खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते खूप अतुलनीय आहे. आपल्या सर्वांना घडवण्यामध्ये आदरणीय केसकर सरांचा आणि अजित पाटील सरांचा खूप मोठा वाटा आहे. तेही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार मी प्रथमतः विनंती करतो अजित पाटील सरांना त्यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. माननीय व्यासपीठावरती असणारे सन्माननीय अतिथी आणि माझ्या समोर आताच पवार सरांनी म्हटले की माझी म्हणायची नाहीये, तर आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात असं समजून प्रथमतः दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देतोय. आणि माझा जो सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याबद्दल आपणा आम्ही सर्वांचे परत एकदा आभार व्यक्त करतो. जास्त वेळ झाल्यामुळे या ठिकाणी मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार. आदरणीय केसकर सर. मी कास्तीच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो त्यांनी सत्कारासाठी पुढे यायचे. पाटील सरांचा आणि केसकर सरांचा. आदरणीय संजीवलाल मुथा भाऊ, आदरणीय विलासजी राठोड, आदरणीय अरुणजी नाथ यांना नमस्कार करून आदरणीय व्यासपीठ यांना आजचा भारतीय जैन संघटनेमध्ये सलग 31 वर्ष सेवा करून 31 ऑगस्ट 2024 रोजी मी सेवानिवृत्त झालेला. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माझं एक फार छोटंसं म्हणणं आहे की जरी आपल्याला मुथा साहेबांसारखं फार मोठं काम करताना हे आलं तरी कोणाचा एखादा संसार म्हणा किंवा एखादा शिक्षण आणला असलं किंवा कोणाला योग्य सल्ला मार्गदर्शन अवश्य द्यायचं आपल्या मुलांनी. आपल्या मुलांचा ज्यांना सल्ला देतो किंवा ज्यांना घेतो त्यांनी विचारलं पाहिजे तुझं शिक्षण कुठं झालं. कोणाच्या संसाराला आळखाटी न आणता कुणालाही मदत करायची. आपल्याला तेवढं जरी मोठं काम नाही झालं तरी इतकं साधं जरी काम केलं असलं तरी फार मोठी समाजसेवा झाली. इतकं बोलून मी माझ्या भाषेत कास्तीच्या विद्यार्थ्यांतर्फे सरांचा केसकर सरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. कास्तीच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही स्टेजवरती या. आदरणीय केसकर सरांचा सेवेच्या निवृत्तीबद्दल या ठिकाणी कास्तीचे विद्यार्थी सत्कार करतात. पाटील सरांचा सत्काराचा कार्यक्रम होत आहे. कास्तीचे विद्यार्थी सत्कार करत आहे तर जोरदार टाळ्यांनी सर्वांनी स्वागत करावे. सरांचा सुद्धा सत्कार होत आहे. कास्तीचे विद्यार्थी पाटील सरांचा सुद्धा सत्कार करत आहेत. काय सर आहेत. पुनर्वसन प्रकल्पाचे अधिकारी आदरणीय साळुंके साहेब तथा बापू, त्याचबरोबर सेवा सत्कार मूर्ती आदरणीय अजित पाटील सर व शशिकांतजी केसकर सर, भारतीय जैन संघटनेचे आपल्या सर्वांचे सर्व आदरणीय अशोकजी पवार, त्याचबरोबर SS पवार सर, जोशी सर, राजीवजी गौंडर सर आणि संपूर्ण विद्यार्थी बांधव. प्रवरी वसंत बापट म्हणतात, जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेद लाभो मानवाच्या जीवना, धैर्य लाभो शौर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य आराधना. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे जे सत्य आहे, जे जे शिव आहे, जे जे सुंदर आहे
जे जे मंगल आहे, जे जे उदात्त आहे, जे जे विशुद्ध आहे, जे जे भव्य आहे, जे जे उत्कट आहे, त्या सर्व तत्वांचा आविष्कार म्हणजे आजचा मंगलमय सोहळा. आणि म्हणूनच कविवर्य बाबू बोरकर म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीची डोहळे, सुंदराने गंधलेले मंगलाचे सोहळे. असा 33वा माजी विद्यार्थी सोहळा माकणीकर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रस्थापित केला. त्याबद्दल प्रथमतः त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि कौतुक करतो. कारण 30 सप्टेंबर 1993 भूकंप झाला. आपण खूप लहान होतात आणि आपण सर्व त्या ठिकाणी आलात, अत्यंत भेदरलेले, शून्यात दृष्टी असलेली. परंतु तुम्हाला प्रथमतः सावरण्याचं काम तुमची आई, तुमचे वडील, तुमचे गुरु, तुमचे मित्र आणि तुमचे बंधू म्हणून अशोक पवार सरांनी केले. आणि त्यांच्या साथीला या युगातले सर्व शिक्षक आणि स्थानिक शिक्षक आणि शिक्षिका यांनी हा जगन्नाथाचा रथ त्या ठिकाणी पेलला. त्याचं फळ आज आपल्याला या ठिकाणी दिसतं. आज तुमचं सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, नैतिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रात आपण एक प्रकारचं अतिशय अनमोल, अलौकिक, अभूतपूर्व अशा प्रकारचं कार्य करून एक विशिष्ट अशा प्रकारचा विजेचा, नावलौकिकाचा झेंडा त्या ठिकाणी रोवलेला आहे. आणि म्हणून प्रथमतः तुमचं कौतुक, तुम्ही स्वतः टाळ्या वाजवा. कारण प्रातस्मरणी माऊली महाविष्णू संत ज्ञानराज ज्ञानेश्वरी कसं म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोलू का वाकुडे विसुका पावली, ते चोज गोडी माऊली रिजे जेवी. म्हणून प्रथमतः तुमचं कौतुक करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्या परिस्थितीमध्ये ही विद्यार्थी जी आहेत, बापू तुम्ही या ठिकाणी होतात, परंतु आम्ही त्या ठिकाणी होतो, आपण कलेक्टरच्या माध्यमातून कार्य करतात. पण ही जी मुलं गेली ती अत्यंत सावरली. आणि सावरल्यानंतर त्यांनी वक्तृत्व असो, कथा असो, कविता असो, नाट्य असो, शैक्षिक क्रीडा असो, वेगवेगळी प्रबोधन असो, अगदी मंत्रालयापर्यंत ही मुलं गाजली. याच कास्तीचा अनिल अशोक साबळे नावाचा विद्यार्थी आहे. अनिल अशोक साबळे आता तो क्लिनिकल पदावर आहे, पण त्याला कोणते भाषण किती अवघड मी दिलं तर तो पेलत होता. एवढा पेलला होता की रामकृष्ण मठामध्ये माझा आवडता देव याच्यावर त्यांनी कर्म नावाचा विषय मांडला होता. अजूनही मला आठवतं. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही गेला स्थानिक मुलांच्या बरोबरीला, त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव लौकिक प्राप्त केलेलं आहे. आता फक्त एकच तुमच्याकडून अपेक्षा आहे, कारण आपण सर्व कर्तृत्ववान झालेला आहोत, आपण कमवते आहोत. या कमवत्यापैकी आपला एक हिस्सा जे दलित आहे, जे दीन आहे, जे गरीब आहेत, जे उपेक्षित आहेत, जे दुःखी आहेत, त्याचे कुटुंब जे आहेत ते सावरण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दीन दलित या शब्दाचा अर्थ आर्थिक दृष्ट्या दीन दलित, ते सावरणं आपलं गरजेचं आहे, ते आपलं काम आहे. कारण आपले जे अध्यक्ष आहेत आदरणीय भाऊ, त्यांनी तो वसा चालवलेला आहे आणि तुम्हाला तो वसा पुढे चालवायचा आहे. म्हणून ही महत्वाची भूमिका आहे. आणि आज 300 किलोमीटरवरून मी या ठिकाणी जो आलोय तो या कारणासाठी आलोय की येत्या 24 नोव्हेंबरला रविवारी सकाळी 10 वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह या ठिकाणी तुम्ही यायचंय. कारण माझा सेवापूर्तीचा या ठिकाणी समारंभ आहे. भारतीय जैन संघटनेचे समस्त पदाधिकारी, कदाचित भाऊ सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे, ते त्या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून तुमच्या सर्वांची उपस्थिती मला प्रार्थनीय आहे. तुमच्याशिवाय हा समारंभ पूर्ण होणे नाही. शेवटी मी एवढेच म्हणेन, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळलेल्या पहाटे सत येथे वाहू दे आनंद वारे, जग जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भेद सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम दागा, मुक्त सारे मार्ग व्हावे आणि मनेही साप व्हावी, मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी, समतेचा अर्थ येथे एकमेकांना कळावा, हा दिन रोज यावा, माणसाचा देव व्हा, तुमच्यामध्ये देवत्व प्राप्त हो, अशी अभिलाषा व्यक्त करतो. या ठिकाणी मला थोडक्यात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आंबे सर आपल्या पुढे 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मला 2 मिनिटाची वेळ दिली आहे, त्याच्यामुळं मी मुळात चित्रकार आहे, माझी भाषा चित्र आहे, त्याच्यामुळं आणि सगळं गुगल आणि हे सगळं मीडिया आहे ना,
ते सगळे गुरु आहेत, त्याच्यामुळे ते ज्ञान देणं किंवा हे काही नाही. चित्र चांगलंही करतं, वाईटही करतं, पण चांगलं चित्रामुळे प्रबोधन व्हावं त्यासाठी मी पहिल्यापासून काम करत आलोय. इथून मला ज्या भूमीनं, ज्या शक्तीने मला म्हणजे ज्ञान आणण्यात शक्तीने मागणीच्या मला लहानाचं वाढायला मोठं केलं, समृद्ध केलं, आता पुढेही करतायत, त्या सर्व वंदनीय शक्तींना माझा त्रिवार वंदन. त्या भूमीला माझं मी भारतीय संघटनेचं जे हे आहे तर ते मुळात जैन समाज हा खूप समृद्ध आहे आणि कुठल्याही गोष्टीला खूप पुढं येणार आहे. आणि पहिल्यापासूनच आज मी भारतीय संघटनेबरोबर माझे म्हणजे मुक्ता साहेब किंवा हे जे असतील तरी दुसरे माझे दिलीप मेहता सर आहेत, कांक्रिया सर आहे, डॉक्टर, त्यांच्यासोबत मी बरेच सामाजिक किंवा जे काही चित्रामधून लागतात ते सामाजिक कार्य करत आलोय. आणि दुसरी गोष्ट आता काय बोलणार की तिथून मला आता श्याम चैतन्य महाराज म्हणतात, पण ते माझे थोरले बंधू आहेत. त्याचं कारण काय आहे की कारण थोडंसं सांगतो माझ्याबद्दलचं की ते माझे मोठे बंधू. याचं कारण आहे की ते ज्यावेळेस म्हणजे अजून दीक्षा घ्यायचे होते त्यावेळेस इथं माझे वडील आले, त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस ते कंपाऊंडर म्हणून माझ्या वडिलांबरोबर असायचे. मग त्यांना ते काशी याला जाण्यासाठी जे ज्ञान ग्रहण करायचं त्यासाठी वडील आणि बाकीच्या मंडळींनी हे केलं. त्याच्यामुळे ते मलाही माझाही सांभाळ केलाय त्यांनी, आजपर्यंत करतात. तर त्याच्यानंतर माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांनी खूप म्हणजे हे रागवलं किंवा हे केलं, पण ह्यांनी जाऊन स्वतःच्या वडिलांना सांगितलं की त्यांना काही बोलायचं नाही, भांडणं खूप झाली होती. अजूनही पण ते इतकं कौतुकास्पद वाटतं. आम्ही लहानपणापासून मठात वाढलो, त्या देवीचे मंदिराचे पेंटिंग केले, माकणाईचे बरेचसे. आता खूप वेळ 1 मिनिट झालेलं आहे तर खूप काय बोलणार आता ह्या संदर्भात. तर सामाजिक कार्य करताना इथल्याच मंडळीकडनं मी खूप घेतलं. कुणाकुणाची नावं घ्यायला खूप उशीर होईल. मुळात माझा प्रवास असा झाला की माझे वडील उपल्याला होते डॉक्टर म्हणून, पण तात्या पाटलाची सासरवाडी असल्यामुळं त्यांनी इथे डॉक्टर नाहीत म्हणून वडिलांना रिक्वेस्ट केल्यानंतर वडील इथं आले होते. इथं प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. मी इथं जन्माला आलो, माझं बारसं झालं, तर इथं पंचक्रोशीत जेवण दिलं होतं माझ्या वडिलांनी बारशाचं. अजून सुद्धा जिलबीचं म्हणून म्हणतात मला जुने लोक. त्याच्यामुळं पंचक्रोशीत जेवण दिलं होतं. मी इंग्लिश मिडियमला बार्शीला होतो, केजी सिनियर केजी ज्युनियर केजीला, पण घरावर दरोडा पडला माखणीला आणि महाराजांना सगळं, कारण का लहानाचं मोठं त्यांच्या खांद्या ह्याच्यावर वाढलेलं आहे. तर तिथं दरोडा पडल्यावर मला परत तिकडे यावं लागलं आणि त्या मायभूमीत 1ली ते 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. इथंच लहान मित्रांनी सगळ्यांनी वाढवलं. आर्थिक थोडंसं वडील त्यावेळेस 2 घोडे होते एकावर, म्हणजे तुम्ही प्रकाश बाबा आमचे जर पिक्चर बघितलं असेल सेम त्याच्यापेक्षाही ह्याची कंडिशन होती की आर्थिक ह्याच्यासाठी नव्हतं. त्याच्यानंतर मग गावच्या पाटलं किंवा अशी स्त्री आणली होती. हे आई वडिलांचं कौतुक आहे, कारण का मी जे काही घडलं ते त्यांच्यामुळेच घडलेलं आहे. तर आई वडिलांना त्या पेशंट म्हणजे डिलिव्हरी करू दिली नाही म्हणून आईला शिकवली गंगा गुंफ्यातल्या आईने आणि हे वडिलांनी म्हणून. ते जवळपास तुमच्यातले जे काही हे आहेत म्हणजे हे केले ते डिलिव्हरी केले त्याच्यात तुम्ही कोणीतरी असाल, मला माहिती नाही, आई वडिलांना विचारलं तर सांगतील वडील. तर असा प्रवास झालेला आहे माझाही. मग इथं शिक्षण झालं माझं होता सगळे मला लहान आशीर्वाद द्यायचे की तू डॉक्टर हो, तू डॉक्टर हो. पण मी काय डॉक्टर ह्याच्यातलं झालो नाही, कारण का मला वेळ होता आणि मित्रांनी हे केलं होती चित्रकला आणि हस्तकलेचं. सगळ्यांनी ह्या तिथल्याच मायभूमीतल्या कलाकारांनी मला मी बघत शिकलो, वाढलोही. नावं सगळ्यांची घेणार नाही, खूप मोठी मोठी लोक आहेत आपल्या इथली. ते शिकल्यामुळं तर वाढत गेल्यानंतर जसं वाढत गेलो तसं मित्रपरिवारांनी 10वीला असताना किंवा त्यांनी वर्ग सजावटीला येत तर मग डोक्यावरच उचलून धरलं. आणि मग पवार गुरुजी म्हणजे आता रिटायर झाले, दिग पवार म्हणजे, तर त्यांनी मला वाटतं असे गुरुजी असावेत. खरं सर नाव ठेवू नये, आता सुद्धा गुरुजी म्हणलं तर बरं वाटेल मला, कारण का सर म्हणलं की बाजूला सर किंवा अशी परिस्थिती झालेली आहे.
पण ते गुरुजी एक थोडासा रुतबाही वेगळा आहे आणि हे ठीक आहे की काला आहे तसमे नवा, पण मग हे करत असताना पवार गुरुजींबरोबर पहिलीपासून लग्नाच्या अगोदरपासून मी त्यांचं लग्न व्हायच्या अगोदरपासून ट्युशनला आणि सगळं त्यांच्याबरोबरच असायचं. दिवाळीच्या सुट्टीत मला महिना त्यांनी मुरलीमला ह्याला तिकडे घेऊन गेले आणि मी फिरलो त्यांच्याबरोबर. तर अशी शिक्षक त्यांनी मला मग एटीडीला ह्याला त्याला मार्गदर्शन केलं. परत मग इथं डीएडला नंबर लागला होता, पण तिथं आंबे आडनाव कोणाला माहित नाही, उकळे डॉक्टर म्हणायचे. तर आपले पवार म्हणून भारत विद्यालय उमरग्याला होते, त्यांना माहिती नसल्यामुळे माझा पाऊल हुकला डीएडचा, आणि डीएड हुकल्यामुळे मग परत एटीडीला सोलापूरला झालो. तिथं पहिला आलो. तिथल्या प्राचार्यांनी थोडक्यात हे करतो, तिथल्या प्राचार्यांनी सांगायची गरज आहे, कारण का की माझी मायभूमी आहे, मातृभूमी आहे, थोडस वेळ घेतो जरा. तर इथून प्रवास हे झाल्यानंतर इथून ते सोलापूरला झाल्यानंतर तिथल्या प्राचार्यांना नोकरी मिळवती मला, पण तिथलं करू दिलं नाही, तू पुण्याला जायचं म्हणे. तिथे चिठ्ठी दिली. तिथे शिंदगी सर म्हणून होते, म्हणजे आपले कडले गुरुजींचे नातलग आहेत ते. तर त्यांनी सगळं हे केल्यानंतर तिथं कॉलेजला, अभिनव कॉलेजला होतो, तिथं पहिला आलो महाराष्ट्रातून. आणि मग ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस जैन संघटनेशी त्यावेळेस सगळी मुलं शिफ्ट झाली होती इथं. मुत्ता साहेब हे ते सगळेच होते, आणि मी भेटायला जायचो मध्ये आधी. माझा कारण का भाऊ शिवाजी आंबे हा भाऊ तिथंच होता. तर तिथून मग त्याच्याबरोबरही होतं सामाजिक कार्य, आणि आतापर्यंत हे चालूच होतं सगळं, आणि आजपर्यंत चालूच आहे. भूकंपाने खूप शिकवलं, जैन समाजाने खूप शिकवलं, कारण का अजूनही शिकवतात की मोठं कसं व्हावं, पैसा कसा कमवावा आणि समाजकार्य कसं करावं. ते लोक दानती जेवढी करतात, मैत्री असावी तर जैन समाजातल्या लोकांबरोबर, सामाजिक कार्य करावं तर त्यांच्यासारखं, आणि कमवायचंही त्यांच्यासारखं, जगायचंही त्यांच्यासारखं, असं मला नेहमी वाटत आलंय. आत्ताचा प्रवास मग हे भूकंपाने शिकवलं की मी खूप मोठं असं नाव झालं, प्रसिद्धी मिळाली. मग परत कळलं की अरे बापरे, म्हणले आपण हे नाव म्हणजे का घातक आहे, कारण का ते आजूबाजूला ते बॉडी गार्डन हे ते बघितले एकदा दोनदा. अरे बापरे, म्हणलं आपण परत जरा रिटर्न यावं, कारण का हे मी आज जे बसलोय इथं बोलतोय ते म्हणलं बाद झाला, आता इथपर्यंत आपली प्रसिद्धी, कुठं थांबायचं ते कळलं पाहिजे. मग इथं थांबलो की प्रसिद्धी जास्त नको आहे, कारण का ते अंगावर शाळे येतात, माझे मित्र आहेत, ऍक्टर आहेत, सगळे आहेत. तर ते म्हणतात अरे आमच्याकडे बघितलं ना, तुलाही अनुभव आलेच आहे, पण आता आम्हाला असा अनुभव येतो की म्हणे असं इरिटेट होतं बघताना, आमच्याकडे बघतात लोक त्यावेळेस, तर त्याच्यामुळे आणि आम्हाला फिरू शकत नाही. मी तू नशिबवान आहेस म्हणे, तू निर्णय घेतला. म्हणून मग प्रसिद्धीच्या माध्यमातून थोडंसं बाजूला धरलं, सामाजिक कार्य करायला लागलं, आणि कळालं की काय नाही, किती लागतं माणसाला. देवाला मागायला 2 कोटं गेलता माणूस, ते म्हणाले अगोदर ते तरी भरून ये आणि मग बघू, अजून काही जात नाही, पण माणसाची हाव काही संपत नाही. मग तिथून प्रवासाला कळालं की सामाजिक कार्य म्हणजे काय. हे लोक, मी काय करतो, गरीब दिसला, आपले कपडे आहेत तर जाता जाता जास्त कपडे असतील तर तिथं दिसते गरीब, त्यांना देणे. घरचे बूट दिसतात चांगले चांगल्या क्वालिटीचे असतात, त्यांना देणे. रोजचे जे काय आहे दैनिक, कुणाला नाहीये पैसे, कुणाला काही नाहीये, जेवायला नाही आहे, त्या सहज या हाताने केलेलं दान त्या हाताने कळू नये, अशा पद्धतीने करत आलोय. आणि अशा पद्धतीने मागणीला वाढवलं, आणि आज ह्याच मागणीतून आज मोठा होऊन भरारी घेऊन परत जमिनीवर आहे. धन्यवाद. आपल्या भारतीय जन संघटनेचे प्रकल्प अधिकारी सुरेश बापू साळुंके हे आपल्या पुढे मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी माखणीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. जानकर ते ज्यावेळेस पत्रिका घेऊन आले आणि मुत्ता सरांना ज्यावेळेस त्यांनी पत्रिका दिली, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव होता तो अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा होता. कारण सातत्यपूर्ण दरवर्षी मधले आपल्या कोरोनाचे 2 वर्ष गेले, तर सातत्यपूर्ण हा कार्यक्रम आयोजित करत आहात, तुम्ही सर्वजण येत आहात. या कार्यक्रमाबद्दल मला एक विशेष आनंद असा आहे की माझं 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण याच म्हणजे माखणीमध्ये भारत विद्यालयामध्ये झालेलं आहे 1971ला.
आणि आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत श्याम चैतन्य महाराज, त्यावेळेसपासून त्यांचा माझा परिचय आणि संबंध आहे. आम्ही एकत्र तावशिवून यायचं जायचं, म्हणजे चालत येणं जाणं त्यावेळेसपासूनचा संबंध आहे. आणि आज एक योगायोगानं जवळजवळ 40 वर्षांना आमची 40-45 वर्षांना भेट झालेली आहे. आणि माकणे या गावाला एक विशेष असा इतिहास आहे. नदीच्या कल्ला गाव होतं, सगळे लोक सकाळी नदीवर पाणी भरायला जायचे. एक वेगळं समाधान, सुखी समाधानी असं गाव होतं. पण 93च्या भूकंपानंतर पूर्ण सर्व विस्कळीत झालं आणि त्यावेळेस जे अनाथ बेघर मुलं झालेले होते, मुक्ता सरांनी नेऊन त्यांचं शिक्षण तिथं केलेलं आहे. आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तुंग अशी त्यांच्या जीवनामध्ये भरारी घेतलेली आहे. आज इथं आपण पाहतो की अमर बिराजदार बसलेले आहेत, ते मोठं काम करत आहेत, सामाजिक काम आहे, सर्व भूकंपग्रस्तासाठीचं काम आहे. पद्माकर गोरे इथे बसलेले आहेत, ते एक लेखक आहेत, PhD त्यांनी केलेली आहे. ते काम आम्हाला सर्वांना यांचा अभिमान वाटतो, मुक्ता सरांनाही वाटतो. लक्ष्मण चव्हाण आहे इथं, ज्याला राज्य शासनाने गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे. उमाकांत सूर्यवंशी आहे. उमाकांत सूर्यवंशी आज जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. त्याचबरोबर इथं जे शिक्षण घेऊन तिथंच कामाला आहेत असे आता सध्या आपले तुमची सगळ्यांची आवडती जी मेस होती, त्या मेसचे मुख्य आचार्य म्हणून कल्याण आयवळे काम करतायत, तेही इथं आलेले आहेत. कल्याण या वर या. हे तुमच्या बरोबरच तिथं शिकायला होते, आज तिथं मुख्य आचार्य म्हणून ते काम पाहत आहेत. त्याचबरोबर तुमच्याबरोबर शिक्षण घेत असलेला रंगनाथ गुरव आज तिथं क्लार्क म्हणून. ह्याचा पप्पा त्याचा पप्पा अंतर असतो, लेकराचा पप्पा गोड असतो, पण ह्या पप्पाचा पप्पा गोड असतो का त्याच्या तोंडावाट वास येतो, त्याला पप्पा पप्पा यायला जातो. तुम्हाला काही भीती वाटत नाही ना? मी बघतो म्हणून बोलतो, फिरतो म्हणून देतो, धर्मरक्षती धर्मासाठी फिरतो. MA संस्कृत PhD करून नोकरी केलेला मी माणूस. काशी हिंदू विश्वविद्यालय, संपूर्ण संस्कृत विश्वविद्यालय, अटलजीच्या संगत फिरलं. आता साहेबांनी सांगितले दुष्काळ सुद्धा इथंच होतो, जन्मलच एक गरीब. त्यांनी सांगितलं मी जर शिक्षण मला जैन संघटनेने दिलं नसती तर मी गुन्हा राखला असतो. अर्धे वापस का आले असतील? सर्व टिकले नाही. त्याला भाग्य लागतं, भाग्य लागतं. त्या भाग्यामध्ये त्यांनी विचार केला माझे आई वडील गरीब आहेत म्हणून मला शिक्षणाला पाठवले. त्यांनी विचार केला म्हणून त्यांनी शिकलं, नोकरी लागली. जे मध्यप्रतीचे लोक असतात, शिकत नाहीत, येत नाहीत, घेत नाहीत आणि देतही नाहीत, वापस येतात. आणि तिसऱ्या नंबरचे असतात ज्याला शिक्षणच आवडत नाही, ज्याला शिक्षण आवडतच नाही, त्याला आई वडील काय आवडणार आहे. बरंच तुमच्या लोकांचं ऐकून ऐकून मला वाटलं थोडंसं बोलावं, कारण 2 वाजता चेक बंद म्हणजे बंद, लहान थोडं मिळत राहिलेलं आहे. भूक प्रत्येकाला लागलेली आहे. आणि ज्यांनी सांगितलं भारतीय जैन संघटना माजी विद्यार्थी स्नेह मेळावा माकणी यांच्या वतीने जो आयोजित कार्यक्रम करण्यात आला, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य श्याम चैतन्य महाराज मठाधीश माकणी यांचे प्रथमतः मी आभार व्यक्त करतो की त्यांनी कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित लावली. त्यानंतर प्रमुख पाहुणे महेश महाराज मठाधीश संत आश्रम माकणी, त्यानंतर माननीय श्री सुरेशराव साळुंके बापू प्रकल्प व्यवस्थापक भारतीय जैन संघटना वाघोली पुणे यांनी आपला वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. माननीय श्री डॉक्टर गुरु गोविंद नामदेव आंबे जे मुळात आपल्याच गावचे आर्टिस्ट आहेत, थोर चित्रकार आहेत. त्यांचं पाठीमागच्या 15 दिवसापासून माझं वार्तालाप होत होतं आणि
त्यांनी शब्द दिला की मागणीला या कार्यक्रमासाठी निश्चित येईल आणि प्रामुख्याने त्यांनी वेळात वेळ काढून मागणीमध्ये या कार्यक्रमासाठी आपला वेळ दिला, त्याच्याबद्दल त्यांचे प्रथमतः मी आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आमचे लाडके सर माननीय संपतराव गर्जे सर यांनी जे आम्हाला प्रमुख अनमोल असे मार्गदर्शन केले आणि तेवढ्या लांबून येऊन ते कार्यक्रमात उपस्थित लावले, त्याच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवानिवृत्ती सत्कार मूर्ती म्हणून आपण ज्यांचा उल्लेख केला शशिकांत केसकर सर आणि अजित पाटील सर यांची सेवानिवृत्ती निमित्त आपण त्याचा सत्कार सोहळा साजरा केला. त्यामुळे त्यांनी वेळात वेळ करून आपल्याला उपस्थित लावली, त्याच्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. यानंतर IC फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी कार्यक्रमाला मदत केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागणीकरांनी जे उत्स्फूर्त सहकार्य करून हा कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं त्या सर्व मित्रपरिवारांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.